आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या केळ्यांपासून बनणारे घारगे किंवा घाऱ्या। तर यासाठी लागणार आहेत पिकलेली केळी। जेव्हा केळीचा कलर असा होतो तेव्हा ती केळी आपण टाकून देतो, पण त्यापासूनच आज आपण बनवणार आहोत केळीपासून बनणारे घारगे। तर यासाठी आपण घेतलेली आहेत केळी, त्यानंतर अर्धी वाटी गूळ, त्यानंतर घेतलेले आहे मीठ, गव्हाचे पीठ आणि वेलची पूड। तर आपण पहिल्यांदा ही केळी सोलून घेऊयात। ही केळी आपल्याला सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे करून आपण इथे घेणार आहोत। यामध्ये केळीचं प्रमाण ठरलेलं नाही, जितकी तुमच्याकडे केळी अवेलेबल असतील तेवढी तुम्ही यामध्ये घेऊ शकता। आणि त्यानुसार आपल्याला किती गूळ लागणार आहे तो आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे, तो नंतर। कारण केळीमध्ये ऑलरेडी थोडा गोडपणा हा असतो, त्यामुळे आपण जास्त गूळ इथे वापरणार नाही आहोत। तर ही मी आता केळी गॅसवरती कढईमध्ये घालून ठेवलेली आहेत। आता मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घातला आहे। आता मी ते मिश्रण मिक्स करून घेत आहे। आपल्याला गॅस फुलच ठेवायचा आहे आणि ती केळी आपण परतताना एकत्र करताना थोडं थोडं त्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। गुळामध्ये ते आपोआप मॅश होत जाणार। जसा जसा गूळ विरघळतोय तशी केळी पण त्यामध्ये एकत्र होत आहेत। आता आपण हे पावभाजीसाठी जे मॅशर वापरतो ते मी इथे घेतलं आहे आणि त्यामध्ये केळी मॅश करून घेत आहे। आता आपली केळी आणि गूळ यांचं मिश्रण एकत्रित झालेलं आहे। आता मी यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ। आपल्याला खूप थोडं टाकायचं आहे। त्यानंतर मी टाकत आहे 1 चमचा वेलची पावडर। आता हे आपल्याला मिश्रण एकत्रित करून घ्यायचे आहे। आता जितकी आपली केळी आणि गूळ यांचं मिश्रण झालंय त्यामध्ये जितकं पण गव्हाचं पीठ बसेल ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। तर इथे मी हे गव्हाचं पीठ हळूहळू करून त्याच्यामध्ये टाकणार आहे। जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पण मळून घ्यायचं आहे। त्यामुळे त्या मिश्रणामध्ये जितकं पीठ बसेल तितकं मी हळूहळू घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेत आहे। आता मी ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अजून थोडं पीठ घालणार आहे। थोडंसं पीठ मी ॲड करत आहे। आता हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं पाण्याचा वापर इथे करणार नाही आहोत। तर मी हे सर्व मिश्रण काढून घेतलं आहे आणि ते आपल्याला मळून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये परत जर आपल्याला पीठ लागत असेल तर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत।
त्यामध्ये मी थोडं पीठ ॲड केले. पीठ थोडं आपल्याला जास्त गरम हाताला भाजू शकतं. हळूहळू आपण हे करायचं आहे. आता हे मी पीठ अजून थोडं गव्हाचं पीठ यामध्ये ॲड करून मी चांगलं मळून घेते. तर अशा प्रकारे आपलं पीठ इथे मी मळून घेतलेलं आहे. याला आपल्याला काही सुद्धा लावायचं नाही. पाणी लावायचं नाही, तेल लावायचं नाही, तूप लावायचं नाही. फक्त आपण याला पिठामध्येच मळून घ्यायचं आहे. आणि याची कन्सिस्टन्सी जसं आपलं चपातीचं पीठ असतं त्याप्रमाणे करायचं आहे. आता इथे मी तेल पण तापत ठेवलं आहे आणि आता एक एक गोळा घेऊन त्याचं पुरी इतके आकाराचं मी आता लाटून घेणार आहे. आणि थोडे आपल्याला हे जाडच धरायचे आहेत. खूप पातळ आपल्याला लाटायचं नाही आहे. जितकं जाड तुम्ही ठेवाल तितकं ते मऊ आणि छान असं बनणार आहे. तेल तापले. आता मी हळूहळू त्यामध्ये तळून घेणार आहे. आपल्याला यांना दोन्ही साईडने चांगलं तळून घ्यायचं आहे. यांना तळण्यासाठी खूप वेळ लागत नाही, कारण ऑलरेडी आपलं सगळं शिजलेलंच आहे. जसं की केळी, गूळ, पीठ हे सगळं आपण पहिलं शिजवून घेतलेलं आहे आणि वरून एक्स्ट्रा आपण जे पीठ ॲड केलं आहे ते या डीप फ्रायमध्ये सगळं शिजून येईल एकदम. तर मी अजून एक लाटून घेते आणि हलक्या हाताने आपल्याला यांना लाटायचं आहे. याप्रमाणे मी अजून तळून घेत आहे घारगे. आता यांना आपण काढून घेऊयात. तुम्ही थोड्याशा जाड असं लाटलं की ते आपोआप फुगून येतात आणि खूप मऊ अशा बनतात. आता अशा प्रकारे आपण सगळ्या करून घेऊयात आणि अशा प्रकारे आपले आजचे घारगे हे तयार झाले आहेत. मी तुम्हाला दाखवते की ते किती लुसलुशीत मऊ एकदम बनले आहेत. हे बघा, पूर्ण मी त्यांना तुम्हाला प्रेस करून दाखवले. एकदम मऊ लुसलुशीत अशा बनले आहेत. थँक्यू.